हाय हॅलो गाईज, श्रीज किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वॉलनट्सपासून चिक्की। वॉलनट्स काय तर अक्रोडपासून चिक्की बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 1 वाटी अक्रोड घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे। आपल्याला 2:1 असं प्रमाण इथे घ्यायचं आहे। मी इथे गुळाला थोडं बारीक करून घेतलेलं आहे। इथे मी खड्याचा गूळ वापरलेला आहे, तुम्ही शक्यतो हाच गूळ वापरायचा आहे। एका पॅनमध्ये म्हणजेच मी इथे लोखंडाचा पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये आपल्याला थोडं 1 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वॉलनट्स भाजून घ्यायचे आहे। या प्रकारे मी ते तूप घालून घेतलेले आहे आणि हे वॉलनट्स म्हणजेच आपलं अक्रोड छान असं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। या प्रकारे मी मंद आचेवर अक्रोडला छान असे भाजून घेतलेले आहे। भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे शेंगदाण्यासारखे काप करून घ्यायचे आहे। याचे छोटे छोटे असे काप आपल्याला करून घ्यायचे। हाताच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही वॉलनट्सचे काप करू शकता। या प्रकारे मी छान असे छोटे छोटे वॉलनट्स कापून घेतलेले आहे। नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तूप घालून घ्यायचा, 1 ते 2 चम्मच तूप घालून घ्यायचा आणि हा गूळ आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा। या प्रकारे मी गूळ घालून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। छोट्या वाटीने आपल्याला या प्रकारे पाव वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला गूळ छान असा परफेक्ट मेल्ट होऊन जाणार। या प्रकारे आपला गूळ छान असा मेल्ट होत आहे, तोपर्यंत आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। त्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। मी इथे पलटून तूप लावून घेतलेलं आहे। या प्रकारे आपला गूळ मेल्ट होत आहे। गुळाला मेल्ट होतपर्यंत आपल्याला फिरवतच राहायचं आहे। या प्रकारे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला गूळ परतून घ्यायचा, हाय फ्लेम करायची नाही आहे। या प्रकारे मी गुळाला फिरवतच आहे, जेणेकरून आपला गूळ खाली चिकटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाहीतर गूळ हा लवकर जळून जातो। त्यामुळे हा गुळाला आपल्याला याच प्रकारे फिरवत राहायचं आहे। 20 ते 25 मिनिट आपल्याला गूळ या प्रकारे मीडियम फ्लेमवर फिरून घ्यायचा आहे। या प्रकारे आपला गूळ मी फिरवून घेत आहे। जर तुम्हाला आणखी शेंगदाण्याची चिक्की पाहायची असेल तर माझ्या चॅनलला त्याचीसुद्धा रेसिपी अवेलेबल आहे, तुम्हाला ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार। आणि निरनिराळ्या रेसिपीसाठी श्रीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। या प्रकारे आपला गूळ परफेक्ट झाला की नाही हे आपल्याला चेक करण्यासाठी 1 वाटी घेतलेली आहे। त्या वाटीमध्ये आपल्याला गूळ हा टाकून घ्यायचा आहे आणि गूळ हा छान प्रकारे आपल्या हाताने तुटला, एकदम परफेक्ट असा तुटला तर आपला गूळ हा परफेक्ट झाला असे समजावे। याच प्रकारे इथे आपला गूळ हा परफेक्ट झालेला आहे। मी थोडे आणखी परतून घेत आहे, मीडियम लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वॉलनट्स घालून घ्यायचे आहे। या प्रकारे वॉलनट्स घालून घेतलेले आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे। परतल्यानंतर आपल्याला या प्रकारे आपला हा असा गोळा तयार होईल। हा गोळा आपल्याला आपण लावलेल्या ताटावर काढून घ्यायचा आहे। या ताटावर काढून घेतल्यानंतर आपल्याला एका लाटण्याने या लाटण्याला लाटून घ्यायचं आहे। लाटण्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे। या प्रकारे मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे। एकदम छान पातळ पातळ पोळी लाटल्यानंतर आपल्याला ही पोळी फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये व्यवस्थित अशी ठेवायची आहे। व्यवस्थित ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट अशी आपल्याला आपली वॉलनट्स इथे रेडी होणार आहे। एकदम यम्मी अँड टेस्टी। आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा। निरनिराळ्या रेसिपीसाठी श्रीज किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू गाईज।